लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। आम्ही जो महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 8 मे शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्चच्या 21 हप्त्याची आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डेबिटचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा केले जात आहेत आणि तरच तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्या बहिणींना पैसे मिळणार नाही। त्या बहिणींनी बँकेचे मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पहा। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याचीच माहिती आता आपण पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना
तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही 3 कामे केलेली असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता लाडक्या बहिणींनो, आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आताच 2 महिन्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये जमा होतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सुद्धा जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर पद्धतीने पाहायची आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होता, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून 3,700 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। हा 3,700 कोटींचा निधी या 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। तर या 10 बँकांच्या माध्यमातून आज या 12 जिल्ह्यामधील 40 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये जमा केले जात आहेत आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आलेले आहेत। बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे आणि बँका पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ सविस्तर गरजेचं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमच्या बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँकात प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना, सविस्तर पद्धतीने आपण
आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे जाणून घेणं गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि ज्या ज्या बहिणींचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे त्या लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी आपण पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाहीत, त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत नाही, त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार। आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात असतात। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे असे 3 दिवसांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत याचीच माहिती आता सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पाहत चला। आता बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यातील महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा तर अशा 12 जिल्ह्यांमध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमवण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही महिने संपून गेलेले आहेत, त्यामुळे आता उशीर होणार नाही, लवकरच पैसे सोडले जातील। तोपर्यंत आधार कार्ड बँकेला लिंक करा, लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढा, महत्त्वाची कामे करून ठेवा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमवतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।